वसईजवळ निर्मळमध्ये असलेलं हे मंदिर तुम्ही कदाचित अनेकदा पाहिलं असेल. पण या मंदिराचा संबंध नेमका कोणता शंकराचार्याशी आहे आणि या जागेचा इतिहास नेमका किती जुना आहे? चला आज आपण ते जाणून घेऊया. हे आहे निर्मळ येथील श्री शंकराचार्य मंदिर. निर्मळच्या एक छोट्या टेकडीवर असलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर वसई परिसराच्या इतिहासाशी जोडलेलं एक महत्त्वाचं हेरिटेज ठिकाण आहे. या मंदिराबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे स्थानिक परंपरेमध्ये या जागेचा संबंध शंकराचार्य परंपरेशी आणि समाधी स्थळाशी जोडला जातो. काही जुन्या नोंदीमध्ये येथे पूर्वीच्या शंकराचार्यापैकी एका आचार्याची समाधी असल्याचा उल्लेख आढळतो. मात्र हे थेट आदि शंकराचार्याचेच समाधी मंदिर आहे असा दावा ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित मानला जात नाही. जुन्या बॉम्बे गॅझेटियर मध्ये या मंदिराचा संबंध शंकराचार्यांच्या धार्मिक परंपरेतील उत्तराधिकाऱ्यांशी जोडला असल्याचे नमूद आहे. आणि आता येतो या मंदिराचा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक भाग. आज तुम्हाला दिसणारी मंदिराची वास्तू अतिप्राचीन काळापासून तशीच उभी नाही. हेरिटेज रेकॉर्डनुसार या मंदिराची रचना 17व्या शतकाच्या सुरुवातीला पुनर्बांधण्यात आली आणि त्याचा संबंध पेशवा काळाशी जोडला जातो. मंदिराची रचना पाहिली तर ती इतर मंदिरापेक्षा थोडी वेगळी जाणवते. उंच भिंती, प्रवेशद्वार, कमानदार भाग आणि आतलं प्रशस्त प्रांगण संपूर्ण वास्तूला एखाद्या छोट्या किल्ल्यासारखा भास होतो. हेरिटेज नोंदीमध्ये या मंदिराच्या वास्तुशैलीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व देण्यात आलं आहे. मंदिराच्या मुख्य परिसरात शंकराचार्य समाधी मंदिराबरोबरच भगवान शंकराचं आणि विष्णूचं मंदिर असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या संपूर्ण परिसराला एक व्यापक धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. निर्मळ परिसराशी संबंधित आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे कार्तिकी उत्पत्ती एकादशीची यात्रा. या काळात मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. यात्रेदरम्यान शंकराचार्य स्वामींची पालखी निघते आणि निर्मळ सरोवराला प्रदक्षिणा घालण्याची परंपराही सांगितली जाते. म्हणजेच आपण आज ज्या मंदिरासमोर उभे आहोत त्यामागे फक्त मंदिराची कथा नाही, इथे आहे शंकराचार्य परंपरेची श्रद्धा, पेशवा काळातील वास्तू आणि निर्मळच्या स्थानिक धार्मिक परंपरेचा शेकडो वर्षाचा इतिहास. तुम्ही निर्मळच्या या मंदिराला याआधी भेट दिली आहे का? आणि या मंदिराबद्दल तुम्हाला आधीपासून माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आपल्या वसई विरार